ही मिरची, लसूण, आलं आपण घेतलेलं आहे. हे मिरचीचा ठेचा आपण याचा बनवून घेऊया आळूच्या वडीसाठी. ते आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये. आता हा मिरचीचा ठेचा आळू वडी करायला सुरुवात करूया. आता आळू वडीला लागणार आपण पीठ तयार करूया. 2 3 4 5 हे बेसन पीठ घेतलेले 6 चमचे. त्याच्यामध्ये 1-2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं. तांदळाच्या पिठाने काय होतं, वडी कुरकुरीत होते. जास्त पण तांदळाचं पीठ टाकायचं नाही. एक चमचा तीळ घालूया. थोडासा ओवा घालूया. बेसन पीठ आहे ना, ओवा घालूया. थोडंसं 2 चमचे लाल तिखट घालूया. हळदी, हळद, थोडीशी हळद. आणि ही मिरची वाटलेली सगळी नाही घालणार आपण, ही चवीप्रमाणे मिरची घालायची. थोडासा कढीपत्ता चिरलेला, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, एक छोटा चमचा तेल घालूया. आणि सगळं मिश्रण आपण पाणी टाकून मिक्स करूया. हे चिंचेचं पाणी केलेलं आहे, कारण आळूच्या वडीला कधी कधी खाताना खाज येते, त्यामुळं आपण चिंचेचं पाणी घालत आहोत. काळा देठ असलेली आळूची पानं घ्यायची, म्हणजे मग घशाला खाज येत नाही. ती आळू वडीसाठीच बनलेली असतात ती पानं, त्यामुळे ती पानं घ्यायची. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करूया. जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही. पातळ केलं तर काय होईल, सगळं वडी रोल करताना ना ते बाहेर येईल, म्हणून आपण जास्त पातळ करायचं नाही. हे बघू शकता, ते आपलं पीठ सगळं मिक्स झालेलं आहे. तर आता आपण वडी करायला घेऊया. हे एवढं पातळ एवढं घट्ट ठीक आहे, जास्त पातळ करायचं नाही पीठ आणि जास्त घट्ट पण करायचं नाही. चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळे मसाले सगळे मिक्स होतात. आता आपण वडी करायला घेऊया. हे आळूचं पान घ्यायचं. ही काळ्या देठ असलेली पानं आहे. काय करायचं, हे धुवून घेतलेले स्वच्छ. लाटण्याने हे असं लाटायचं, म्हणजे काय होतं, हा देठ आहे ना दाबला जातो आणि रोल करताना आपल्याला व्यवस्थित रोल करायला येतो. तर सगळ्या पानांचं असं करून घ्यायचं. हे पान पालतं ठेवायचं आणि हाताने आपण त्याच्यावर पीठ लावून घ्यायचं. हलक्या हाताने, जास्त दाबायचं नाही. हे असं सगळीकडून पीठ लावून घ्यायचं. हे बघा, तर सगळीकडून पीठ लावून घ्यायचं. सगळं पान पूर्ण भरलं पाहिजे. नंतर काय करायचं, दुसरं पान घ्यायचं आणि ते पण असं आपण उलटं ठेवायचं. पहिल्या पानापेक्षा हे दुसरं पान उलटं ठेवायचं. ही माझी पानं जरा मोठी आहेत, त्याच्यावर पुन्हा आपण असंच पीठ लावून घ्यायचं. हे बघा, त्याचं पीठ लावून झालेलं आहे. तर मी 2 पानांचाच रोल बनवणार आहे. माझं पान मोठं आहे, त्यामुळे मी 2 पानांचाच रोल बनवणार आहे. छोटं पान असलं तर तुम्ही 3-4 पानं घालू शकता. हे बघा, आता काय करायचं, हे दोन्ही साईड आतमध्ये अशा दुमडायच्या, म्हणजे काय होतं, आपला रोल करताना पीठ बाहेर येत नाही. आणि नंतर मग ही एक साईड
हे बघा, हे असं लावून घ्यायचं, रोल बनवून घ्यायचा असा. हे बघा 2 पानांचा मोठा रोल झालेला आहे. कारण पानं माझी मोठी होती ना, म्हणून. हे नंतर ही पुढची साईड पण अशी दुमडायची आणि नंतर हा रोल आपला पूर्ण करायचा. हे बघा कसा रोल झालेला आहे तयार. आणि आता आपण हा वाफवून घ्यायचा स्टीमरमधून. अशा प्रकारचे सगळे रोल करून घेते. आपले रोल हे वाफवलेले रोल आहे. आता आपण कट करून घेऊया. हे बघा किती इझिली निघते. काय म्हणायचं रे मराठीत, सहजरित्या कापली जाते वडी आपली. हे बघा, आपण आता हे सगळी कापून घेऊ आणि नंतर तळून घेऊया. वाफून झाल्यानंतर रोल पूर्णपणे थंड करून द्यायचा, म्हणजे वडी व्यवस्थित निघते. आता आपलं तेल तापलेलं आहे. आपण एक एक वडी कापूया. एकदम गॅस हळू ठेवायचा. आता पलटी करूया आपण आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण वडी तळून घेऊया. गॅस हळूच ठेवायचा, म्हणजे काय वडी कुरकुरीत होईल. तर फास्ट गॅसवर काय ना आतून कच्ची राहील आणि वरून नुसती तळली जाईल. तुम्हाला जर तळलेली खायची नसेल तर तुम्ही कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करा. ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.